ESHJ स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वनाम म्हणजे काय, सर्वनामाचे प्रकार किती व कोणते, हे सर्वनाम कसे ओळखायचे, सर्वनामाचे लिंगानुसार वचनानुसार बदलती रूपं कशी असतात, या सर्वांचा थोडक्यात परिचय. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग या सर्वनामांची ओळख करून घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. दिवसभर आपण एकमेकांना वेगवेगळ्या कारणासाठी बोलवत असतो. एकमेकांशी वेगवेगळ्या कारणाने बोलत असतो. पण जर आपण एकमेकांशी बोलताना फक्त नावानेच बोललो तर काय होईल? म्हणजे काय? कसं म्हणतोयस तू? नीट बघ हा. राम आज शाळेत आला. रामने पुस्तक उघडले. रामने खूप अभ्यास केला. रामने जेवण केले. असे प्रत्येक वाक्यात जर राम 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 असं आपण करत बसलो तर बोलणे खूप कंटाळवाणे होईल, नाही का? हो, अगदी बरोबर. मग आपण काय करायला हवे? आपण नावाच्या ऐवजी तू, त्याने, आपण, तिने असे शब्द वापरून बोलणे अधिक रंजक बनवण्याचा प्रयत्न करतो. मग आजच्या व्हिडिओत आपण हेच पाहणार आहोत का? हो, आजच्या या व्हिडिओत आपण सर्वनाम म्हणजे काय, त्याचे प्रकार किती, ते कसे ओळखायचे हेच सारे पाहणार आहोत. चला, मला तर या व्हिडिओची खूपच उत्सुकता वाटत आहे. हो ना? मग उत्सुकता अधिक ताणण्यापेक्षा आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. या आधी बघितलेल्या उदाहरणाप्रमाणे आपण जर सारखे नाम वापरत बसलो तर वाक्य उतारा अधिक कंटाळवाणा वाटतो. हो ना? आणि त्यासाठी उपाय म्हणजे आपण नामाऐवजी सर्वनाम वापरायला हवेत. अगदी बरोबर. इथेच आपल्याला सर्वनामाची व्याख्या मिळते, ती म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. लक्षात येतंय ना? हो. आपण जर लहान मुलांचे लेखन पाहिलं तर यात प्रत्येक वाक्याची सुरुवात ही नामानेच झालेली आपल्याला पाहायला मिळते. जसे की राधा जेवण करते, राधा शाळेत जाते, राधा आता झोपली. पण हीच वाक्य जर आपण सर्वनाम घालून लिहिली तर ती अधिक रंजक वाटतात. हे मुलांना आपण सांगायला हवे. जसे की राधाने जेवण केले आणि ती शाळेत गेली. शाळेतून घरी आल्यावर ती झोपली. अरे वा, ही वाक्य आता ऐकायला साधी, सोपी आणि सहज वाटत आहेत. यात ती सर्वनाम आहे ना? हो, ती हे सर्वनाम राधा या नामाऐवजी इथे वापरले आहे. म्हणजे नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्वनाम वापरले जाते का? हो, आणि सर्वनाम स्वतंत्र वापरले तर त्याला अर्थ नसतो. सर्वनामांना नेहमीच नामाचा अर्थ प्राप्त होत असतो. आणि वाक्यात नाम असेल तरच सर्वनाम येते. हो, अगदी बरोबर. आता आपल्याला सर्वनाम म्हणजे काय हे कळायला लागले आहे. मराठीत एकूण 9 मूळ सर्वनामं आहेत. मी, तू, ते, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. याचा अर्थ सर्वनाम हा नावाचा प्रतिनिधी म्हणजे बहुरूपी कलाकार असतो असं म्हणता येईल का? हो, बहुरूपी कलाकार म्हणजे तो नामाप्रमाणे नेहमीच आपले मूळ रूप बदलत असतो. म्हणजेच जसा देश तसा वेश. आता आपण सर्वनामाचे प्रकार किती व कोणते यावर चर्चा करूया. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. 1 पुरुषवाचक सर्वनाम, 2 दर्शक सर्वनाम, 3 संबंधी सर्वनाम, 4 अनिश्चित सर्वनाम, 5 प्रश्नार्थक सर्वनाम आणि 6 आत्मवाचक सर्वनाम. यातला सर्वात पहिला प्रकार म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक हा शब्द इथे प्रत्येक ठिकाणी आलेला आपल्याला दिसतोय. मग हा पुरुषवाचक म्हणजे नेमकं काय बरं? खूप छान प्रश्न. पुरुषवाचक म्हणजे जेव्हा आपण कोणताही उतारा पाहतो त्याचे प्रामुख्याने आपल्याला 3 भाग करता येतील. 3 भाग? ते कसे करायचे? सांगतो. पहिला भाग म्हणजे जो बोलतो तो स्वतः व्यक्ती म्हणजे प्रथम पुरुषवाचक. दुसरा भाग म्हणजे
ज्याच्याशी संवादातील व्यक्ती बोलत आहे तो दुसरा व्यक्ती म्हणजे द्वितीय पुरुषवाचक. आणि तिसरा भाग, संवादातील व्यक्ती ज्याच्या विषयी बोलत आहे तो तिसरा व्यक्ती म्हणजे तृतीय पुरुषवाचक. येतंय ना लक्षात? हो. उदाहरणार्थ, मी रामला सांगितले की समीर पास झाला आहे. या वाक्यात मी स्वतः बोलत आहे म्हणून मी प्रथम पुरुषवाचक. दुसरं उदाहरण, तिने आज खूप अभ्यास केला. इथे दुसऱ्या व्यक्तीबद्दल सांगितलं जात आहे म्हणून तिने द्वितीय पुरुषवाचक. आणि तिसरं उदाहरण म्हणजे, त्याच्या गावी मला जायचे आहे. या वाक्यात त्याच्या म्हणजेच दुसऱ्याच कोणाच्या तरी गावाला जायचे आहे म्हणून त्याच्या हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम झाले. खूप छान. आता आपण सर्वनामाचा दुसरा प्रकार पाहूया, तो म्हणजे दर्शक सर्वनाम. दर्शक म्हणजे दाखवणे, दर्शन देणे, हो ना? हो, म्हणजेच जवळची किंवा लांबची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, हा, ही, हे, ह्या, ही, किंवा तो, ती, ते, त्या आणि ती. दर्शक सर्वनाम ही नामाच्या आधी आणि नंतरही येऊ शकतात. नामाच्या आधी किंवा नामानंतर येणारे सर्वनाम आणि नाम दोघे एकाच व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख करत असतील तर त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ, हा पक्षी आहे, हे फूल आहे, ती माझी सायकल आहे. याचा अर्थ हा, ही, हे जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी वापरले जाणारी सर्वनामं आहेत आणि तो, ती, ते ही लांबच्या वस्तू दाखवण्यासाठी वापरली जाणारी सर्वनामं आहेत. म्हणजेच ही सर्वनामे वस्तूंचे स्थानही निश्चित करतात. हा, ही, हे जवळच्यासाठी आणि तो, ती, ते हे लांबच्या वस्तू दाखवण्यासाठी. यानंतरचा तिसरा प्रकार म्हणजे संबंधी सर्वनामे. संबंधी सर्वनामे म्हणजे यात संबंध दाखवला जातो का? हो, यात दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवला जातो. त्याला संबंधी सर्वनाम असं म्हणतात. उदाहरणार्थ, जो, जी, जे, ज्या, जी. म्हणजेच जो प्रयत्न करेल तो जिंकेल. आणि दुसरं उदाहरण म्हणजे, ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले. हो. आणि संबंधी सर्वनामे ही सहसा एकटी येत नाहीत. ती नेहमी जोडीदारास सोबत घेऊन येतात. म्हणजे जो, तो, जी, ती, जे, ते अशी. खूप छान. यानंतरचा सर्वनामाचा चौथा प्रकार म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे. प्रश्नार्थक सर्वनामांचा उपयोग साधारणपणे प्रश्न विचारण्यासाठी केला जातो, बरोबर ना? हो, कोण, काय, कुणाला, कोणी ही प्रश्नार्थक सर्वनामाची उदाहरणं आहेत. कोण या सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लागून कोणी, कोणास, कोणाला, कोणाचा अशी वेगवेगळी उदाहरणं तयार होतात. याचे उदाहरण म्हणजे, हा कोणाचा पेन आहे, तुला काय हवे आहे. यातील सार्वनामिक शब्द कोणाबद्दल तरी माहिती विचारतात, प्रश्न विचारतात, म्हणून ही प्रश्नार्थक सर्वनामे बरं का. आणि हो, सर्वनामाच्या पुढच्या प्रकारात देखील कोण, काय ही सर्वनामे येतात. म्हणजे मग ती प्रश्नार्थक सर्वनामच की? नाही, ती अनिश्चित सर्वनामं. या सर्वनामात कोण, काय ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, म्हणून त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात. हो का? याचं एखादं उदाहरण सांगा बरं. सांगतो. उदाहरणार्थ, कोणी कोणास हसू नये. अरे, हा प्रश्न नाहीच मुळे. आणि कोणी, कोणास यातून कुणाला उद्देशून बोलले आहे हे कळतच नाही. इथे कुणीही असू शकतं. अगदी बरोबर. म्हणूनच अशा वाक्यांना, अशा शब्दांना अनिश्चित सर्वनामं म्हणतात. सर्वनामांचा सर्वात शेवटचा प्रकार म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. यालाच स्वतःवाचक सर्वनाम असेही म्हणतात, नाही का? हो,
सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतःशी संबंधित स्वतः असा असतो तेव्हा आत्मवाचक सर्वनाम असते. जसे की मी स्वतःहून त्याला पाहिले, यात करता स्वतः कृती करत आहे, म्हणून स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. आणि हो, स्वतः हे सर्वनाम नामाशिवाय वापरलं जात नाही, ते नेहमी आधारानेच येतं. म्हणजे ते कसं? मी स्वतःहून त्याला पाहिले, रमेशने स्वतः मला दिले आहे, इथे कर्त्याला आधाराची गरज आहे, म्हणून ते आत्मवाचक सर्वनाम. सर्वनामांच्या लिंगांचा विचार केला तर 3 सर्वनामे ही लिंगानुसार बदलतात. तो, हा आणि जो. याशिवाय इतर सर्वनामांची तिन्ही लिंगातील रूपे ही सारखीच असतात. आणि सर्वनामांच्या वचनांचा विचार केला तर मराठीतील मी, तू, तो, हा, जो ही 5 सर्वनामे वचन भेदाप्रमाणे बदलतात. जसं की मीच, आम्ही, तूच, तुम्ही, तो, ती, तेच, जे, ज्या, जी. बाकीच्या सर्वनामांची दोन्ही वचनात रूपे ही सारखीच असतात. सर्वनामाचे लिंग व वचन ते ज्या नामाकरता सर्वनाम आले असेल त्यावर अवलंबून असते. सर्वनाम म्हणजे काय हे समजलं ना? व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.